रात्र मी म्हणत होते. तो डोंगराळ प्रदेश शांत आणि गंभीर भासत होता. रातकिडे दीर्घ हुंकार देत होते. गाव हुकाचूक करीत नव्हता. दिवसभर काम करून थकलेली माणसं अंथरुणावर पडली होती. काही झोपली होती, काही जागी होती. ती उद्याचा विचार करीत होती. काहींचा जीव शिवारात आपल्या शेताभोवती हिंडत होता. शेजारचा उंच डोंगर शांत उभा होता. बिकट काळोख्यानं त्याची उग्रता पराकोटीला गेली होती आणि डोंगरात हुकाचू होत नव्हतं. नि झालंच तर एखादं पाखरू विचित्र आवाज काढून मुक होत होतं. त्यामुळं वातावरण अधिकच भेसूरता धारण करीत होतं आणि त्या वातावरणात एक भीषण लढाई जवळ येत होती. परंतु वडगावच्या लोकांना कसलीच कल्पना नव्हती. गावच्या सर्व गल्ल्या ओस पडल्या होत्या नि बोळाबोळात अंधार ठासून भरला होता. त्या अंधारात फक्त डुकरं वावरत होती. परंतु अनिल सावध होता. 2च दिवसात 4 माणसं घेऊन जायचं नि आनंद भवन हॉटेलापुढंच चंद्रकुमारला गोळी घालायची असा त्यानं बेत केला होता. त्यासाठी त्यानं एक मोटरसायकल तयार केली नि धीराची आणि इनामदार माणसं जमवली होती. कोणी कुठं थांबायचं नि चंद्रकुमारचा खून झाला की कुठून कुठपर्यंत कशी दौड मारायची याची अनिलने एक योजना आखली होती. पण सारंच उलट झालं होतं. 350 पोलीस आणि आधुनिक बंदुका घेऊन स्वतः चंद्रकुमारच वडगावची वाट चालत होता. त्यानं आपल्या पोलिसांना पुढील गंभीर प्रसंगाची पूर्ण कल्पना दिली होती. त्यानं आज मोटारीचा मुळीच वापर केला नव्हता. मोटारीची घरघर ऐकून अनिल बगल देईल याची त्याला भीती होती. म्हणून तो पायीच वाटचाल करून वडगावच्या खिंडीत आला होता. खिंडीत येताच चंद्रकुमारने आपल्या लोकांच्या 4 तुकड्या करून त्या 4 दिशेने गावाभोवती पाठवल्या आणि एकाच तासात गावाला वेढा देऊन पूर्ण केला. आणि मग तो वेढा हळूहळू आवळला जाऊ लागला. चंद्रकुमार आपला वेढा आवळीत होता. कुणालाही कसली चाहूल लागू नये याची काळजी घेऊन तो आपले कार्य उरकीत होता. परिस्थिती स्फोटक झाली होती नि एक भयंकर क्षण जवळ येत होता. प्रत्येक शिपाई जीवावर उदार होऊन आपली कामं करीत होता. सर्व बंदुका लोड झाल्या होत्या. फक्त हुकूम नि सेफ्टी कॅच उघडणे एवढंच बाकी राहिलं होतं. वेढा पूर्ण झाला. चंद्रकुमारनं घड्याळात पाहिलं तेव्हा रात्रीचे 3 वाजत होते. आता लढाई जवळ आली. तो मनातच बोलला. अनिल सावध होता. पण चंद्रकुमार एवढी कडेकोट तयारी करून वडगावला वेढा देईल याची त्याला कल्पना नव्हती. मात्र त्याची माणसं सज्ज होती आणि त्यांच्या बंदुका लोड झाल्या होत्या. पहिला कोंबडा आरवला. पहाट झाली. रात्र निवडू लागली. चंद्रकुमारनं आपली 100 निवडक माणसं वेगळी काढून ती अनिलच्या वाड्याभोवती पेरली. 100 बंदुका वाड्यावर रोखल्या गेल्या आणि चंद्रकुमारनं हल्ल्याचा हुकूम दिला. एकाएकी शेकडो बंदुका गरजू लागल्या. त्यामुळे गावाला हादरा बसला. रात्र थरारली. सर्वत्र हाहाकार झाला. लोक भयभीत झाले. अनिलनं क्षणात प्रसंग ओळखला. त्यानंही आपली माणसं घेऊन हत्यार सावरली आणि तो पोलिसांचा प्रतिकार करू लागला. दोन्हीकडून अनेक बंदुका कडाडू लागल्या. त्यामुळे त्या खोऱ्यातील शांतता कुठल्या कुठं पळून गेली नि भयान मृत्यू तिथं थैमान घालू लागला. अनिलच्या वाड्याच्या दारावर शेकडो बंदुका मारा करीत होत्या. दरवाजाच्या रुंद फळीला काळतुसं पिंजून काढीत होती. अनिल नि त्याची माणसं किल्ला लढवावा तद्वत तो वाडा लढवीत होती. अनिल आपली स्टेनगन घेऊन रणभैरी झाला होता. तो बेडर परंतु अचूक गोळ्या झाडीत होता. दोन्हीकडील भडीमारात खंड पडत नव्हता. चंद्रकुमार एक आश्रयाची जागा धरून नि आपली बंदूक घेऊन गोळीबार करीत होता. परंतु त्याला सूर्योदयापर्यंत लढाईची उग्रता वाढवायची नव्हती. फक्त अनिलला कोंडून ठेवायचा होता आणि दिवसा उजेडात त्याला हेरून मारायचा होता. आणि अखेर सूर्योदय झाला. रात्रीची जागा प्रकाशाने घेतली होती. अंधाराचा फायदा घेऊन अनिलला तो वेढा मोडून बाहेर पडायचं होतं, पण त्याला यश आलं नव्हतं.
आता तो झगझगीत प्रकाशात लढाई देत होता. अगदी जीवावर उदार होऊन तो लढत होता. त्याच्या माऱ्याची पोलिसांनी दहशत घेतली होती. या अनिलनं अमेरिकन डाकूचं तंत्र आत्मसात केलेलं आहे याची चंद्रकुमारला कल्पना होती. आणि हा अनिल शेवटपर्यंत लढणार अशी त्याची खात्री झाली. कमीत कमी माणसं बळी देऊन ही झुंज जिंकायची यासाठी तो शिकस्त करीत होता. तो लढत होता. तो शरण येईल अशी काही अधिकाऱ्यांची समजूत होती, परंतु ती खोटी ठरली होती. हातबॉम्ब टाकून दरवाजा उद्ध्वस्त करा, चंद्रकुमारनं हुकूम दिला. नि एक प्रचंड धडाका होऊन अनिलचा पहिला नि मजबूत दरवाजा मोडून पडला. अनिल उघडा पडला, परंतु अनिल अधिकच निर्भान झाला. त्यानं ती लढाई एकदम उग्र केली. कित्येक पोलीस जखमी झाले होते. अनिलचे कितीतरी लोक ठार झाले असतील याची चंद्रकुमारला मुळीच कल्पना नव्हती. आणि कोल्हापूरला तारा रडत होती. आज नक्की काहीतरी विपरीत होणार असं म्हणून ती तळमळत होती. तिचा आत्मा वडगवात गुंतला होता आणि अनिल चंद्रकुमारला शोधित होता. त्याला चंद्रकुमार हवा होता आणि तुझ्या गळ्यातील ते मंगळसूत्र मी तोडून टाकणार आहे हे आपले शब्द त्याला मरता मरता खरे करून मरायचे होते. परंतु चंद्रकुमार त्याच्या माऱ्यातच येत नव्हता. त्यामुळे अनिलची दारुण निराशा होत होती. शिवाय आता मुख्य दरवाजा कोसळला होता आणि तो कोंडला गेला होता, उघडा पडला होता. शेवटी पिसाट झाला आणि बंदूक घेऊन तो अंगणात आला. दारात एक तुळशी वृंदावन होतं. त्याचा आडोसा घेऊन चंद्रकुमारला पाहत पाहत पोलिसावर बंदूक चालवित होता. आणि तो अंगणात आलेला पाहताच चंद्रकुमारला आनंद झाला. मग तोही एक एक आडोसा मागे टाकीत अनिलवर चढाई करू लागला. आणि त्याच वेळी एका पोलिसानं तिरपत जाऊन नेम धरून अनिलवर गोळी झाडली. ती वर्मी लागली तसा तो कोसळला. अनिल पडलेला पाहताच त्याची माणसं बावरली. त्यांच्यात बेदिली माजली आणि हळूहळू त्यांनी गोळीबार बंद केला. काही सैरावैरा पळत सुटले, परंतु पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यांना अटक केली. आणि मग वाडा जिंकला. तिथं असलेली पुष्कळ हत्यारं, दारुगोळा जप्त केला. आणि मग चंद्रकुमारने ती लढाई जिंकली आणि वाड्यातील अनिलची अनेक महत्वाची कागदपत्र ताब्यात घेतली. त्यावरून हा अनिल म्हणजे बंड्या वाघ हे सिद्ध होत होतं. नंतर चंद्रकुमारनं अनिलचं प्रेत आणि त्याची कैदी माणसं, तो दारुगोळा हे सर्व घेऊन वडगाव सोडले. चंद्रकुमार जेव्हा सर्व निवारून कोल्हापुरात आला तेव्हा तारा रडतच होती. ती त्याला समोर सुखरूप पाहताच रडत रडत हसली आणि चटकन जाऊन त्याच्या गळ्यात पडली आणि त्याच्या छातीवर मस्तक ठेवून म्हणाली, काय घडलं वडगावला? अनिल मारला गेला, चंद्रकुमारनं उत्तर दिलं. कोणी मारला त्याला? तिनं विचारलं. एका पोलिसानं, चंद्रकुमार बोलला. ठीक झालं, माझं मंगळसूत्र कधीच तोडले जाणार नाही. पण काय तारा? चंद्रकुमारनं प्रश्न केला. पण मी एका भावाला अंतरले. ताराच्या कंठात हुंदका आला, पण तिनं तो परत गिळून घेतला आणि मग ती पुन्हा हसली. अनिलच्या मृत्यूनं तारा सुखी झाली, निर्भयी झाली आणि क्षणात ती पूर्ववत टवटवीत दिसू लागली. तिचा चेहरा उजाळला आणि तिचे भवितव्यही उजाळले. बंड्या वाघ मारला गेला ही बातमी हा म्हणता त्या खोऱ्यात पसरली. ती ऐकून लोकांना आश्चर्य वाटले, कारण कित्येक दिवस नव्हे, कित्येक वर्ष या बंड्या वाघानं त्या खोऱ्यातील श्रीमंत लोकांना धारेवर धरले होते. मी म्हणणाऱ्या मातबरांना गारद करतो असं सांगून गारद केले होते. तो कधीच मरणार नाही अशी लोकांची समजूत होती, परंतु तो बंड्या वाघ निश्चित मारला गेला होता आणि त्यामुळे त्या भागातील धनवंतांना जगण्याची शाश्वती मिळाली होती. पोलीस खात्यानं सुटकेचा निश्वास टाकला होता. पण अनिल आपला दरारा, आपली आठवण मागे ठेवून गेला होता. त्याला कोणीही विसरू शकत नव्हते. ताराला तर अनिलचा विसर पडत नव्हता. ती आता नवजीवन जगत होती, पण जुने जीवन विसरत नव्हती. जुन्या स्मृती तिच्या हृदयात जिवंत होत्या, कारण आठवणी या माणसाच्या अंतिम क्षणापर्यंत त्याची पाठ सोडित नसतात.